मुंबईतील लोकमान्य टिळक रुग्णालय म्हणजे सायन हॉस्पिटल म्हणजे मुंबईकरांसाठी जीवनदान देणारी वास्तू। मात्र आता आम्ही तुम्हाला जी बातमी दाखवणार आहोत ती पाहिल्यावर हे रुग्णालय मुंबईकरांसाठी मृत्यूचा सापळा बनतंय की काय अशी भीती निर्माण होतीये। का? कारण की सायन रुग्णालयामधील एक्सरे विभागामध्ये गेल्या मंगळवारी दुपारी एसीचा स्फोट होऊन भीषण आग लागल्याची घटना घडली। सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नव्हती। या घटनेनंतर पुढारी न्यूजनं सायन रुग्णालयात स्टिंग केलं असता एक भयानक वास्तव समोर आलंय। सायन रुग्णालयातील फायर फायटिंग यंत्रणा पूर्णपणे कुचकामी असल्याचं समोर आलेलं आहे। रुग्णालयात लावलेले शेकडो फायर एक्सटिंग्विशर झालेले आहेत एक्सपायर। रुग्णालयातील फायर एक्सटिंग्विशर रिफिलची मुदत 2 महिन्यांपूर्वीच संपलेली आहे असं समोर आलंय। आगीचा प्रसंग उद्भवला तर हजारो लोकांच्या जीवावरही बेतू शकतंय। प्रत्येक फायर एक्सटिंग्विशर लावलेल्या स्टिकरवर सुद्धा ते रिफिल झालं नसल्याचं स्पष्ट होतं। आणि पुढारी न्यूजच्या बातमीची मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांनी दखल घेतली आहे। सायन हॉस्पिटल फायर एक्सटिंग्विशरची किशोरी पेडणेकरांनी पाहणी केली। पुढारी न्यूजच्या बातमीनंतर किशोरी पेडणेकरांची सायन हॉस्पिटलमध्ये तातडीने धाव पाहायला मिळाली आहे। सायन रुग्णालयातील प्रशासनाची पेडणेकरांकडून झाडाझडती घेतली गेली। सायन रुग्णालयातील फायर फायटिंग यंत्रणा पूर्णपणे कुचकामी असल्याचं समोर आलंय। रुग्णालयामध्ये लावलेले शेकडो फायर एक्सटिंग्विशर एक्सपायर झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पेडणेकर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले। आपल्याकडे बिल्डिंग इंजिनियर असेल बरोबर नाही मॅडम, लगेच आपला कोण बघतं हे सगळं। आपल्याकडे बिल्डिंग इंजिनियर असेल बरोबर आहे, मी काय करतात या एक्सपायरी झाली त्या छोटी लागली प्राथमिक आहे। जर आपण प्राथमिकला वापरतो आणि जर प्राथमिक वर्किंग नाही झालं तर ती आणि इथे प्रत्येक जीवाशी आपण आहोत। तुम्ही पण आहात, तुमचीही काळजी वाटते। त्यामुळे ह्या गोष्टी छोट्या जरी असल्या तरी या फार मोठ्या आहेत, लक्ष देत। मग तुमचं MND डिपार्टमेंट करतो काय? त्याच्यावरती चीफ कोण आहे ते मला सांगा, प्रमुख कोण आहे? मिसेस त्या फिरतात की नाही, त्या बघतात की नाही? मग त्यांच्या अंडर दुसरं कोण करते? असं नाही होणार, त्यांच्या काय कारवाई करताय काय नाही मला कळलं पाहिजे। 11 तारखेला दुपारी 12:30 वाजता पुढारी न्यूजवरती मुंबईच्या लोकमान्य टिळक रुग्णालयातलं म्हणजे सायन हॉस्पिटलचं धक्कादायक आणि मुंबईकरांच्या जीवाशी खेळणारं वास्तव आम्ही दाखवलं। आणि बरोबर 1:15 म्हणजे बातमी दाखवली तर पाऊण तासात त्याची दखल घेतली गेली। मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरीताई पेडणेकर या सायन रुग्णालयात आला आणि पुढारी न्यूजनी जी बातमी दाखवली होती त्याच्यावरती जे आहे ते गांभीर्यानं ती बातमी होती, ती बातमीची दखल जी घेतली गेली। आपल्या किशोरीताई पुढारी न्यूजमध्ये एक बातमी दाखवली, काही दिवसांनी सायन हॉस्पिटल आग लागली होती। फायर एक्सटिंग्विशरलाच इमर्जन्सी वॉर्डमध्ये ॲडमिट करावं लागतंय की काय अशी परिस्थिती आहे। तुम्ही आलात, तुम्हाला काय दिसलं? मुळामध्ये या गोष्टी फायर सेक्शन जे इथले इंजिनियर असणार आणि फायरचे जे ऑफिसर असे सगळ्यांना अपॉइंट केलेले आहेत, CFOचं ह्याच्याकडे लक्ष आहे का? का इमारतीच्या फायली फक्त सँक्शन करण्यासाठी हे फायरवाले आहेत का? हे हॉस्पिटलमधलं संच आहे आणि हा जो संच ज्या वेळेला अचानक छोट्या ह्याच्यामध्ये आग लागली तिचं मोठ्यामध्ये रूपांतर होतं। आणि आज आपण पाहिलं आहे एकेका ठिकाणी 200, 250, 300 लोक उपस्थित आहेत। मग ते कुठलाही वॉर्ड असो, OPD असो, आणि जर आग लागल्यानंतर त्वरित विझवण्यासाठी जे संच लावले गेले, या संचाची तारीख मी ते सांगतो, तारीख दाखवा, पुढारी न्यूजवरती बातमी दाखवली 28/2/2025 आहे। एक्सपायरी कधी आहे तर 27/2/2026। 27/2 हां 27/2/2026 म्हणजे फेब्रुवारी ते बदलायला पाहिजे होतं। आज मार्च गेला, फेब्रुवारी पण गेला, मार्च गेला आणि आता अर्धा एप्रिल गेला। काय लोकांच्या जीवाशी खेळताय? कुठलं इथलं प्रशासन काय बघताय?
आता आपण चौकशी करतोय. काय काय कारवाईची मागणी कराल तुम्ही आणि पुढारी न्यूजवर? त्याच्यावरती ज्या नेमणुका आहेत, मग इथला इंजिनियर असेल, मेंटेनन्स इंजिनियर, इथला CFOचा अधिकारी असेल, यांना कारवाई यांच्यात झाली पाहिजे. म्हणजे आग लागल्यानंतर हे वेगळी वेगळी कारणं देतात, पण आग का नाही विझली लगेच, त्याचं हे कारण आहे. पुढारी न्यूजच्या शोधपत्रकारितेच्या नजरेत ही गोष्ट आली, त्याबद्दल काय सांगाल? कारण अनेक लोक असतात, जीवावरती बेतू शकतं, जीवाशी खेळू शकतं, काय सांगाल? पुढारी हा खरंच पुढारी आहे, पुढारलेला आणि पुढारी नेतृत्व करणारा. त्यांनी हे लक्षात आणून दिलं. आरोग्य समितीच्या सदस्य पण माझ्याबरोबर आले आबोलीखाडे. बऱ्याच जणांना आपण सांगितलंय, पण त्वरित लक्ष देऊन आता आपण डीनकडे जाऊया. डीनना विचारूया ना, तुमच्या कार्यपद्धती नक्की कशा आहेत, कोण इथे बघतंय, काय बघतंय, या सगळ्या गोष्टीची आपण त्यांच्याकडे उत्तर घेऊया. आपण डीनची भेट घेणार आहोत. किशोरी पेडणेकर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेते आहेत. पुढारी न्यूजनी बातमी दाखवल्यानंतर किशोरी पेडणेकर त्वरित दखल घेतली आणि रुग्णालयात जे पेशंटशी, मुंबईकरांच्या जीवाशी खेळलं जाऊ शकतं अशी वातावरण जे आहे ते निर्माण झालं आहे, त्याच्यावरती तिने ॲक्शन घेऊन कारवाईची मागणी केलेली आहे. सायन हॉस्पिटलमधली ही फायर सेफ्टी यंत्रणा किंवा फायर फायटिंग यंत्रणा अत्यंत गंभीर असून त्याला याच रुग्णालयातल्या अत्यावश्यक विभागामध्ये ॲडमिट करावं लागतंय की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कॅमेरामन नागेश धोत्रे आणि स्नेहल चव्हाणसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, मुंबई.